नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची जी आहे लेखी परीक्षा झाली आहे आणि एसएससी जीडीची आन्सर की सुद्धा मित्रांनो आलेली आहे आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीमध्ये चांगले मार्क्स पडले असेल. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला 1-2 दिवसापासून वारंवार असे कमेंट होते. बऱ्याच विद्यार्थ्यांची असे डिमांड होती की सर महाराष्ट्राचा फिजिकलचा कडाप किती लागणार आहे, ग्राउंडचा कडाप किती लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. एसटी कॅटेगरीचा कडाप किती लागणार आहे यावर्षी, ग्राउंडचा एससी कॅटेगरीचा कडाप किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कडाप किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कडाप किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कडाप किती लागणार आहे, एक सर्व्हिसमॅनचा कडाप किती लागणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की फिजिकलचा कडाप यावर्षी महाराष्ट्राचा किती लागणार आहे. तर मागच्या भरतीपेक्षा मित्रांनो यावर्षी फिजिकलचा कडाप महाराष्ट्राचा वाढणार आहे. ठीक आहे, त्याची सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. तर कितीपर्यंत यावर्षी मित्रांनो फिजिकलचा कडाप लागणार आहे, तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स असेल तर फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो एसएससी जीडीचं ग्राउंड कधीपासून होणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला याबद्दल बोलणार आहे. त्याचबरोबर एसएससी जीडीचा मित्रांनो रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि असेच मित्रांनो एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी एसएससी जीडीची भरती निघाली होती 50,000 जागांसाठी आणि त्यावेळेस जवळपास 55 लाख प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि यावर्षी मित्रांनो 26,000 जागा होत्या आणि 26,000 जागांसाठी फक्त यावर्षी जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे. तर मागच्या वर्षी जर मित्रांनो आपण फिजिकलचा कडाप बघितला तर मागच्या वर्षी जवळपास मित्रांनो फिजिकलसाठी जे विद्यार्थी क्वालिफाय म्हणजे फिजिकल त्याच विद्यार्थ्यांना भेटलं होतं जे मित्रांनो एसटी कॅटेगरीचे आहे. तर एसटी कॅटेगरीचा जो कडाप लागला होता मागच्या वर्षीचा फिजिकलचा तो जवळपास मित्रांनो 70पर्यंत लागला होता, एससी एसटी 70पर्यंत लागला होता, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 72पर्यंत लागला होता, ओपन कॅटेगरीचा 72पर्यंत लागला होता, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 70-72पर्यंत लागला होता. म्हणजे त्यावेळेस मित्रांनो 70 ते 72पर्यंत एसएससी जीडीचा कडाप लागला होता. सर्व कॅटेगरीचा सर्व कॅटेगरीचा मित्रांनो 70 ते 72पर्यंत फिजिकलचा कडाप लागला होता. मुलांचा आणि मुलींचा त्यापेक्षा 2-2 मार्कांनी थोडासा कम लागला होता. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो, त्यावेळेस एसएससी जीडीचा पेपर सुद्धा एकदम मित्रांनो हार्ड होता, त्यामुळे कटाप कमी लागला होता एसएससी जीडीचा. पण यावर्षी जर मित्रांनो बघितलं आपण तर यावर्षी कटाप मित्रांनो वाढणार आहे, कारण की यावर्षी पेपर मित्रांनो प्रत्येक शिफ्टचा एकदम म्हणजे इजी पेपर होता. मागच्या वर्षी तर मित्रांनो हिंदी व्याकरण जर आपण परीक्षेमध्ये बघितलं तर ते सर्व डीपमध्ये होतं, म्हणजे अंदरून त्यामध्ये हिंदी व्याकरणचं होतं सर्वच, म्हणजे त्यामध्ये टॉपिक होते. आणि यावर्षी जर मित्रांनो एसएससी जीडीचा बघितलं आपण पेपरमध्ये तर हिंदी व्याकरणमध्ये ते शब्द होते सर्वात जास्त. मनी आपलं हे झालं, मुहावरे झालं, त्याचबरोबर विलोम झालं, त्याचबरोबर पर्यायवाची झालं, त्याचबरोबर वाक्यांश क्रियेट शब्द. ठीक आहे, तर असे मित्रांनो सर्व शब्दांच्या रिलेटेडच जास्त हिंदी व्याकरणचे प्रश्न होते, म्हणजे एकदम इजी यावर्षी मित्रांनो एसएससी जीडीचा पेपर उतरला होता मागच्या वर्षीपेक्षा. ठीक आहे, आणि मागच्या वर्षी जवळपास जागासुद्धा मित्रांनो 50,000 प्लस होत्या आणि यावर्षी फक्त 26,000च जागा आहे. तर मागच्या वर्षी जवळपास मित्रांनो फिजिकलसाठी 4 लाख विद्यार्थ्यांना बोलावलं होतं, पण यावर्षी मित्रांनो फक्त ते 2 लाख विद्यार्थ्यांना ते फिजिकलसाठी बोलावणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळेच फिजिकलचा सुद्धा कडाप मित्रांनो या ठिकाणी जास्त लागणार आहे. तर यावर्षी मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू केली पाहिजे, कितीवर यावर्षी महाराष्ट्राचा फिजिकलचा कटाप लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी. तर पहा, तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 78 मार्क जरी पडत असेल मित्रांनो 160 पैकी, तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फिजिकलसाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. आणि तुम्ही जर महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 76 किंवा 77 मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे ग्राउंडचा तर हा मित्रांनो 80पर्यंत लागणार आहे 160 पैकी एससी कॅटेगरीचा. आणि महिला उमेदवार जर एससी कॅटेगरीच्या असाल तर 78पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवारांचा फिजिकलचा कटाप लागणार आहे, ग्राउंडचा कटाप लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर या ठिकाणी जवळपास 81 ते 82पर्यंत यावर्षी फिजिकलचा कटाप लागू शकतो पुरुष उमेदवारांचा. आणि महिला उमेदवारांचा जो कटाप आहे हा मित्रांनो 80पर्यंत लागणार आहे ओबीसी कॅटेगरीच्या. ठीक आहे, ग्राउंडचा कटाप. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटाप आहे यावर्षी ग्राउंडचा
तर पुरुष उमेदवारांचा ह्या जवळपास मित्रांनो 79 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवार जर असाल तुम्ही या ठिकाणी तर तुम्ही 77 मार्क जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी फिजिकल चालू केलं पाहिजे 77-78 एवढे, ठीक आहे। आणि ओपन कॅटेगरीचा जो यावर्षी कटअप लागणार आहे तर पुरुष उमेदवारांचा जवळपास मित्रांनो 83-84 पर्यंत लागणार आहे फिजिकलचा आणि महिला उमेदवार जर असाल ओपन कॅटेगरीच्या तर 82 किंवा 80 पर्यंत या ठिकाणी फिजिकलचा कटअप लागणार आहे। तर एवढाच मित्रांनो फिजिकलचा कटअप लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क जरी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे, ठीक आहे। आणि जर समजा तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही। तुम्हाला या ठिकाणी 70 मार्क जरी असेल तरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवा। मी असं नाही म्हणत की प्रॅक्टिस बंद करा, प्रॅक्टिस चालू द्या। तुम्हाला जर या ठिकाणी 70 मार्क्स असेल, या ठिकाणी 68 मार्क्स असेल तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो तुमचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे, ठीक आहे। नॉर्मलायझेशनमध्ये जर समजा 10-20 जरी मार्क्स वाढले तुमचे तर तुम्ही या ठिकाणी आरामात तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे, ठीक आहे। तर पाय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू केली पाहिजे। ज्या आपण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फिजिकलची तयारी चालू केली नाही तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की SSC GDचे ग्राउंड मित्रांनो हे कधी होऊ शकते। SSCचं काम मित्रांनो एकदम फास्ट आहे। तुम्ही बघितलं असेल आन्सर कीला मित्रांनो त्यांनी फक्त 4 दिवसामध्येच रिलीज केलं SSC GDचे आन्सर की। आणि दिल्ली पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की दिल्ली पोलीसला 3 दिवसानंतरच त्यांनी आन्सर की मित्रांनो जाहीर केली होती आणि आन्सर की नंतर त्यांनी 20-25 दिवसापासून मित्रांनो ग्राउंड त्यांनी चालू केलं होतं। तर आता मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे, ठीक आहे। तर SSC GDचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो मे महिन्यामध्ये होऊ शकतं आपल्या अंदाजानं। तर मी तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी नाही सांगत आहे, पण तरी माझ्या अंदाजानं या ठिकाणी मे महिन्यात होणार आहे आणि या ठिकाणी तुमचं मे ते जून महिन्यापर्यंत तुमचं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे। तुमचा रिझल्टसुद्धा मित्रांनो जेव्हा तुमचा रिझल्ट लागते, रिझल्ट लागल्यानंतरच मित्रांनो लगेच या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येते। तर मे महिन्यातच तुमचं या ठिकाणी SSC GD भरतीचा SSC GDचा रिझल्ट लागणार आहे। रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे, ठीक आहे। तुम्हाला मित्रांनो मेसेज वगैरे सुद्धा येणार आहे मोबाईलवर, तर टेन्शन वगैरे काय घेऊ नका, ठीक आहे। तर मे ते जून महिन्यामध्ये मित्रांनो फिजिकल होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि SSC GDचं जे फिजिकल आहे 2021 मध्ये सुद्धा मे महिन्यात झालं होतं आणि 2022ला सुद्धा SSC GDचं फिजिकल मित्रांनो मे महिन्यामध्ये झालं होतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी आन्सर की रिलीज केली होती। आन्सर की नंतर मग त्यांनी जे मित्रांनो रिझल्ट तो एप्रिल महिन्यामध्ये लागला होता, एप्रिलच्या एंडिंगला, आणि मे महिन्यामध्ये फिजिकल चालू झालं होतं, ठीक आहे। तर यावर्षी फक्त मित्रांनो ते 2 लाखच विद्यार्थी फिजिकलसाठी बोलावणार आहे, ठीक आहे। तर कमी विद्यार्थी यावर्षी फिजिकलसाठी बोलावणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो फिजिकलचा कटअप एवढाच लागणार आहे या ठिकाणी, यापेक्षा जास्त लागणार नाही, ठीक आहे। तर पाय मित्रांनो आतापासून आपलं प्रॅक्टिस चालू ठेवा, आतापासून आपली तयारी चालू ठेवा। ज्यांना सुद्धा या ठिकाणी 80 मार्क्स जरी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फिजिकल आरामात भेटणार आहे, ठीक आहे। तर मे जून महिन्यामध्ये मित्रांनो फिजिकल तुमचं होऊ शकते आपल्या अंदाजानं, ठीक आहे। तर आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा, आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस चालू ठेवा। पुरुष उमेदवारांनी 5 किलोमीटर रनिंगची तयारी आतापासून तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ करून घ्या 24 मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये पूर्ण करायची आहे, ठीक आहे। SSC GDची जी पुढची प्रोसेस आहे तर पहिली प्रोसेस होती मित्रांनो SSC GDची लेखी परीक्षा झाली। लेखी परीक्षेनंतर मित्रांनो त्यांनी आन्सर की जाहीर केली। आन्सर की डिक्लेअर केल्यानंतर आता मित्रांनो तुमचा SSC GDचा निकाल लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे, त्यामध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव येणार आहे, ठीक आहे। तुमचं जर त्या लिस्टमध्ये नाव असलं निकालाचं तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे 4थ्या टप्प्यामध्ये। आणि तुमचं ग्राउंड झाल्यानंतर मित्रांनो ग्राउंड जे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते ग्राउंड कुठे होणार आहे, तर ग्राउंड आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। एक तर मित्रांनो पुणेला होणार आहे, एक तर मग रायगडला होणार आहे, एक तर मग मित्रांनो तुमचं नागपूरला सुद्धा होऊ शकते किंवा मग नाशिकला सुद्धा होऊ शकते। असे जे मित्रांनो मोठे मोठे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुमचं SSC GDचं फिजिकल होणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पाय मित्रांनो SSC GDचं फिजिकल झाल्यानंतर जे तुमची प्रोसेस असणार आहे त्यानंतर तुमचं मेडिकल असणार आहे। मेडिकल झाल्यानंतर मित्रांनो तुमचं मेडिकलमध्ये जर तुम्हाला पॉईंट भेटला तर तुम्हाला रिमेडिकल भेटणार आहे। रिमेडिकल झाल्यानंतर मित्रांनो तुमचा या ठिकाणी फायनल कटअप लागणार आहे। फायनल कटअपमध्ये तुमचं नाव असलं तेव्हाच मित्रांनो तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर अशी मित्रांनो पुढची प्रोसेस आहे SSC GD भरतीची, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।